त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी, ओपन डिबेट, की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाही, करू शकत नाही. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं, हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे. कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना, बिल पास झाल्या. अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही. अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी?